नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफद. आळूचे फतफद आणि भात बघा छान कॉम्बिनेशन आहे. आता आळूचं फतफद बनवण्यासाठी प्रथमतः लागतं आळू. हे मी आळू घेतलेलं आहे. हे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. त्याची वरची सालं काढून घ्यायची आणि त्याचं पानं जे आहे त्याचाही मधला भाग काढून घ्यायचा. ते पुढे साफ कसं केलेलं आहे ते मी ह्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहू. आळूचं फतफद बनवण्यासाठी साहित्यामध्ये घेतलेले आहेत वालामध्ये आळू हे अप्रतिम लागते. आदल्या दिवशी वाल भिजत घालायचे, संध्याकाळी जाळीमध्ये काढायचे, रात्रभर ठेवायचे, मोड येतात आणि सकाळी सोलून मस्त अशी ही आळूचं फतफद बनवायचं. आणि अजून साहित्य काय घ्यायचंय तेही आपण पाहूया. वाटण बनवायचंय. तर वाटणासाठी घेतलेलं आहे ओला नारळ, कांदा आणि मिरची, आलं. मिरची तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट जितकं लागतं तितकं घ्या. धणे घेतलेले आहेत अख्खे 1.5 चमचा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे आपल्याला भाजून घ्यायचंय आणि ह्याचं आपल्याला वाटण बनवायचंय. छान रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि खूप अप्रतिम रेसिपी मी या पद्धतीने बनवलेली आहे. तर घेतले टोमॅटो, कांदे मी 2 घेतले, त्यातला अर्धा भाजण्यासाठी ठेवला म्हणजे तळण्यासाठी आणि 1-1.5 मी बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घे. मी 2 चमचे घेतलेले आहे. पाव चमचा हळद, हिंग, गूळ घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे. गरम मसाला घेतलेला आहे, कुठल्याही ब्रँडचा चालेल. आणि घेतलेलं आहे मीठ आणि गूळ चवीनुसार आणि घेतलेलं आहे चिंचेचा कोळ थोडासा आणि शेंगदाणे भिजवलेले आहेत. ते मागे दिसत नाही पण ते शेंगदाणे मागे ठेवलेले आहेत, भाजीमध्ये घालताना मी तुम्हाला दाखवेन. तर शेंगदाणे मी जवळजवळ वाटीभर भिजवलेले आहेत, 2-3 तास भिजवून घेतलेले आहेत. आणि इतकं साहित्य हे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. आणि आपल्याला आता करून घ्यायचंय वाटण करण्याच्या आधी आपल्याला आळू साफ करून घ्यायचंय. तर आळू साफ कसं करायचं हे बघा. असं त्याचं साल काढायचंय, वरचं जे कवर असते ते काढून घ्यायचं आणि ते काढून झाल्यानंतर बारीक त्याला चिरून घ्यायचं आणि त्याची पानंही घ्यायची. पानं पण आळूमध्ये खूप छान लागतात फतफद्यामध्ये. याचा मधला हा धागा आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा. आता मी हे सगळं आळू साफ करून घेते आणि बारीक चिरून तुम्हाला दाखवते. बघा, हे आळू मी सगळं बारीक चिरून घेतलं. जाळीमध्ये घालून ठेवायचं, कारण आपण पाण्यामध्ये टोपामध्ये घातलं तर आपण हात बुडवल्यानंतर हाताला खाज लागणार. नळाखाली घ्यायचं किंवा पातेल्यातनं पाणी ओतायचं असेल तर वरून ओतून धुवून घ्यायचं, पण त्यामध्ये हात घालून असं आळू साफ धुवून काढायचं नाही, नाहीतर हाताला हमखास खाज लागणार आणि हात पण खूप खराब होतात आळू चिरताना. तरी सुद्धा मी तेल लावलं होतं, तेल लावल्यानंतर कमी लागते खाज. आता मी पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला वाटण करून घ्यायचंय. तेल गरम झालेलं आहे त्यावर घालून घ्यायचंय कांदा, ओला नारळ, धणे, जिरे पण घालून घ्यायचे आणि मिरची आणि आलंही घालून घ्यायचंय आणि सोनेरी तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून आणि वाटून घ्यायचंय. बारीक पेस्ट करून घ्यायची. छान असं वाटण हे भाजलेलं. आता ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची. कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलावर आता आपण घालून घ्यायचंय कढीपत्ता, हिंग, मिरची पटापट घालून आपल्याला ही कुकरमध्ये झटपट भाजी, कुकरमध्ये अगदी 2 शिट्टीमध्ये ही भाजी शिजली जाते. तो पातेल्यामध्ये थोडा वेळ जास्त होतो. तर आता हे कढीपत्ता, मिरची, कांदा, मीठ, टोमॅटो, लाल तिखट, हळद, माझा घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे, गरम मसाला, गूळ आणि आपण जे वाटण बनवलं ते घालून तेलावर परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. वाटण तळलेलंच आहे त्यामुळे ते कच्चं राहण्याचा प्रश्न नाही. तर बघा मस्त तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये घालून घ्यायचे वाल. छान असे मोड आलेत वालाला आणि छान असं वालाचं बिरडं म्हणतात. वालाचं बिरडं काही लोक चण्यामध्ये घालतात, चणे पण खूप छान लागतात. काळ्या वाटाण्यामध्ये घालतात. जे आळूचं फतफद काही लोक काळ्या वाटाण्यामध्ये पण घालतात, पण वालामध्ये जी टेस्ट आहे ती चण्या आणि वाटाण्याला नाही. तर बघा छान असे आता ह्यामध्ये आपल्याला वाल घालून झाल्यानंतर, बिरडं घालून झाल्यानंतर पानासहित आपल्याला हे आळू घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचंय. चिंचकोळ पण घालायचे आणि शेंगदाणे पण घालायचे. शेंगदाणे पण छान लागतात. शेंगदाणे 5-6 तास भिजत ठेवायचे आणि मग घालायचे, कारण मग शिजल्यानंतर शेंगदाण्याला पण आळूच्या फतफद्यामध्ये खूप छान टेस्ट येते. आणि अशा पद्धतीने छान असं आळूचं फतफद तुम्ही बनवा. शेंगदाणे
कोथिंबीर पण घालून घेतली. आता चिंचेचा कोळ घालून घ्यायचा. आपल्याला जितकं पाणी हवं, मतलब रस्सा हवा तितकं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे जवळजवळ मी 2-2.5 वाटी एवढं त्यामध्ये पाणी घातलं, कारण शिटी घेतल्यानंतर वाल शिजल्यानंतर ते घट्टसरपणा येतो त्याला, तर मग ते पाणी आटलं जातं. बघा मी जवळजवळ 2 वाटी पाणी घातलं. आता याला झाकण लावायचं आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्या झाल्यानंतर बघा छान अशी ही आळूचं फतफद आपलं तयार झालेलं आहे. बघा छान असं. आता हे आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत छान असं खाऊ शकतात. आणि पावसाळ्यात आळूचं फतफदाला टेस्ट खूप छान येते. आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.